नमस्कार लाडकी बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमची केवायसी झाली नसेल तर केवायसीसाठी आता मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे। तर कधीची तारीख ही ठरवलेली आहे आणि कधीपर्यंत तुम्ही ही जी काही केवायसी करू शकता, तर त्याबद्दलची एक महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत। तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर लाडकी बहिणींनो, आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी स्वतः ट्विट करून सांगितलेलं आहे की केवायसीची मुदत आता वाढवण्यात आलेली आहे। तर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अंतर्गत व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जी काही राबवली जाणारी योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे। आणि याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या, परंतु आता त्या सूचना बदलण्यात आलेल्या आहेत। तर परंतु काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जे काही अनेक पात्र भगिनींना केवायसी प्रक्रिया ही वेळेत पूर्ण करता येत आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे। आणि याच अडचणीच्या गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या केवायसी करण्याची अंतिम मुदत ही आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। तसेच ज्या पात्र लाभार्थ्याचे महिलाचे वडील किंवा पती हयात आहेत किंवा घटस्फोट असतील अशा लाभार्थ्यांना महिलाचे स्वतःचे केवायसी करावे, त्याचे पती किंवा अथवा वडील त्यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र तुम्ही सादर करू शकता। तर मित्रांनो, लवकरच तुम्ही केवायसी करून घ्या, कारण की केवायसी जर केली नसेल तर तुमचा जो काही हप्ता आहे तो येणार नाही आहे आणि याच अंतर्गत लाडकी बहिणींना जो मिळणारा अनुदान असेल तो मिळणार नाही। तर लाडकी बहिणींनो, लवकरात लवकर केवायसी करून घेणं गरजेचं आहे। 18 नोव्हेंबर 2025 ही लास्टची तारीख होती, परंतु आता 31 डिसेंबर 2025 ही तारीख वाढवण्यात आलेली आहे। महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्वतः ट्विट करून सांगितलेलं आहे। तर एक महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलेली आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, लाडकी बहिणींना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।